नमस्कार मंडळी. रोजच्या अळणे आयुष्याला देऊया विनोदाचा मस्त झणझणीत तडका आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. अपमान करण्याची आणि करून घेण्याची गौरवशाली परंपरा जपत आज पुन्हा एकदा तुमच्या समोर येतात फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि आज त्यांच्याबरोबर आहे हास्य महारथी विशाखा सुभेदार आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. साउंड अच्छा करना. ये वाला कर, ये वाला कर. ये कंधा हिला ना. ये कंधा क्या फ्रॉक लटकाने के लिए दिया है? उसको हिला ना ऐसे ऐसे. ये वो जब जाएगी ना ये चाहिए. कर कर ओके अम्मा कर. अच्छा अच्छे से करना. हिला हिला ये हिला 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 ये. हाँ ए तू रुक बने. हाँ हाँ अभी एक्सप्रेशन मुंह है ना वो सिर्फ पाउडर लगाने के लिए नहीं दिया है. एक्सप्रेशन दे. इधर से खेलने का बच्चों का ऐसे करना. इधर से खेलना इधर ऐसे समझी. कर चल कर एक्सप्रेशन. हाँ हाँ चलो फेंक. ये वाला कर. ये वाला मूवमेंट. हाँ ए वो ठीक है. लेकिन वो जो करने वाला है एक्टर वो किधर है? हीरो किधर है? वो अभी तक आया नहीं. वो प्रोडक्शन मैनेजर को फोन लगा. मैनेजर को फोन लगा उसको. Hello everyone, I'm Gaurav More from Power Filter Pada. अरे क्या मेरे को बोला बाहर कोरियोग्राफर अंदर आए. अंदर देखा तो अक्का डांस ग्रुप आया है. अरे जो क्या भाई. अरे हंसने का बेबी हंसने का. 986751. शांति रख बच्चा शांति रख. अम्मा दू क्या इसको? शांति रख. अभी ये देख अपने फिल्म लाइन में ना ये देख. इधर बर्फ रखने का और इधर शक्कर. मुंह में शक्कर. मैं क्या बोलता हूँ चाय पत्ती भी रखो ना बाद में चाय बनाएंगे. ये बेबी जो क्या रहा मैं जो हंसना. 9867. अम्मा क्या? शांति शांति रख बच्चा. अभी कच्चा है वो. शांति रख. हिंदी में बच्चा कच्चा नहीं बोलने का मेरे को. मैंने भी हिंदी में काम किया है. आई एम संजू फेम गौरव मोरे. हाँ देखा मैंने. वो झाड़ी के पीछे से 2 पत्तों में से मुंह डाला वही ना तू. हाँ 5 सेकंड के लिए तेरे एंट्री था वही है ना तू. अरे वो मालूम है अपनी आरती है ना अपनी लड़की. उसके साथ मेरा झगड़ा हुआ. बोले अम्मा वो देख कोई आदमी आके गए. मैंने नहीं बोला रे उसको. आदमी नहीं था भालू था वो. अरे बंद होतं तेव्हा भारी होतं. बंद झालं छान दिसतंय. हा मस्त एकदम. कोरिओग्राफर कोण आहे? तुम्ही यांना ओळखलं नाही? नाही. हो इंडस्ट्रीतल्या मोठ्या कलाकारांचं करिअर सेट केल्या अशा मोठ्या कोरिओग्राफर अम्मा. आणि तू कोण? धम्मा. अरे जो क्या रे बेबी अभी हंस ना. 986751. शांति डोक्यात शांति रख बच्चा. बोला ना बर्फ रखने का. थोड़ा कैसा है मजा किया है मैंने इसलिए मजा किया. बाकी कुछ नाही. ओळखतो तुम्हाला मी. अरे तुम्हाला कोण ओळखत नाही. आता सध्या कोण ओळखत नाही भाग वेगळा आहे. पण तुम्ही खूप जुने आहात ना. मस्त आहे तुमचं एकदम काम बिम बघितलं आपण. फिलहाल क्या मालूम है क्या चढ़ता सूरज गौरव मोरे ना. अपना टाइम चालू है. 50,000 पडले आपला. पर डे 50,000. चलो शुरू करते. शुरू करते. चलो. हाँ आप एक बार गाना देखना गौरी. हाँ गाना देख लेना. जो स्टेप है ना वो जो बिठा है वो देख लेना. ठीक है. स्टेप में अजिबात करणार नाही. आपले स्टेप जरा वेगळे आहेत. आप कर लो अपने हिसाब से कर लो. स्टार्ट. अरे बच्चा गिर गया रे गलती से गिर गया. बच्चा लगा. पागल आहे तू. पागल आहे माकड कुठचा पागल आहे तू. मी पडले ना. अरे गलती से. मी कसं नाचू आता. मी पडले ना माझा पाय मुरगळला. अम्मा माझा पाय मुरगळला. याला स्टेप पण बघतो काय वाजवून अशी फान बघतो काय. यात नाही नाचतो तर स्टेप कशाला बसवतो आणि जवळ घेतो. अम्मा याला बॉडी परफ्यूम तरी मारायला सांग.
बसून याला तुला कांद्यावर बसवलं तर तू डायरेक्ट कानात माझ्या लव यू बोलतो. लव यूचं काय करू मी आता? अब्बा माझा पाय मुरगळला. हा बच्चा. अम्मा मी कसं नाचू? मी जाते. सॉरी अम्मा. अरे मला नाही जमत अम्मा, मी जाते. मैं आऊँ क्या छोड़ने के लिए? नाही 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 अम्मा. अच्छे से जाना. हाँ. बात तो काय दे ना. फान 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 फान. जा अभी. ऑटो करके जाना बच्चा. अच्छे से जाना ये, अच्छे से जा. अम्मा गई वो शूटिंग कैंसिल गई वो. नहीं नहीं ठीक है, शिवा गई तो डॉली कर लेगी ना. ठीक है डॉली को बुलाओ. बुलाने का काय को, इधर ही है वो. कौन? ये डॉली. हाँ. हाय डॉली. नहीं ये तो तुम्हारे साथ में है ना. क्या इनका नाम? तुम्हारा नाम क्या है? अम्मा सोबत असते तेव्हा मी वनिता नाव लावते आणि हा. मी मॉडेलिंग आणि डान्सिंग करते तेव्हा डॉली लावते. हाय आय एम डॉली. हाँ डॉली डॉली हाँ ओके. गाना फेमस है इसका बहुत. कौन सा? 1.4 मिलियन लाइक है गाने को. वो है ना नवरा माझ्या पायाखाली भस्कन. इसने की है. इनका है गाना. हाँ, इसका है वो. ते लात मारून वीर खोदली. हाँ इसका ही है वो. ते पण यांचंच आहे का? हाँ, एकदम पण- फेमस डान्सर है. अच्छा नाचती है लड़की. बाबा मी काय म्हणतो अम्मा एक काम करूया ना आता आपण आता ह्या डॉली आहेत ना स्टेप जरा चेंज करूया आणि यांनाच करू दे मी नाही करत. नहीं अभी वो शिवा को वगैरह उठाया वैसे उठा नहीं का इसको. उसको उठाया मेरे को देख ना, मालूम है लेकिन- कैसा उठाया. देख ना बच्चा कैसा है. हाँ. अभी शिवा रहेगा नहीं तो डॉली रहेगा. हाँ. स्टेप है ना नाम के और लड़की को देख के चेंज नहीं करते हम लोग शब्द के अनुसार स्टेप बिताते हैं ना बच्चा. एक काम करा मग तुम्ही बसवा मी निघालो हिला घेऊन काम करा ठीक आहे. नहीं नहीं ऐसा नहीं होता है. अभी जो तुमने बिठाया ना वही करते. मेरा स्टेप नहीं मला करते. करायचंच नाही पण. अशी फनकन दिन ना नाटक. कब से सुन रहे तेरा चपार 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 चपार. कौन है रे तू? हाँ? बड़ा है सुपरस्टार भालू कहीं का. क्या है तेरा नाटक? हाँ? शानपत्ती करे कब से मैं सुन रही है ज्यादा ही बकबक करे तू. जो मैंने सिखाया ना वो नहीं करने का. अभी तेरा वाला ही करने का. हाँ? मेरा एक भी स्टेप इस्तेमाल किया ना कमर तोड़ के रख देगी मैं तेरा. समझा तू? मी नाही करने वाला है. हाँ नहीं करेगा. नहीं करेगा मैं. जा फिर. एक दिन का पूरा खर्चा है ना हाँ. वो तू भर. हाँ? वो प्रोड्यूसर तेरे पे केस करेगा. भुगत जा. डॉली जी करूया आपण चला या. पण मी काय म्हणतो स्टेप जरा असं ते जवळ जवळ नहीं, गेल्यापेक्षा नहीं, नहीं, लांब अभी जो लांब. तूने बिठाया ना वही करा बच्चा. वो शिवा थी ना, नहीं, इसके नहीं, लिए- वो अभी नहीं वो शिवा तेरा वाला कर, कैसा- तेरा वाला कैसा होगा? तेरा वाला करेगा. नहीं, नहीं, चल, चल. चल साउंड ना. दादा साउंड. नहीं इनको नहीं उठाएगा अम्मा डंगाली लगेगी. हाँ? हाँ? ओ इनको उठाएगा क्या क्या डंगाली डंगाली. हाँ? वो डंगाली को डंगाई हिंदी पानी में- लाके देती मैं. कर दो. आज नको ना. नहीं उठो. अम्मा अम्मा नहीं हो रहा है. ठीक. नहीं गद्दो. चल ना डॉली आजा. ठीक ठीक है ठीक. इन्होंने कोई ऐसा बात नहीं मारा ना? बच्चा, कोई बात नहीं. हम लोग ना नया मॉडल बुलाते हैं. कोई बात नहीं. चलेगा नहीं चल, नहीं हाँ? नहीं ये इनको थोड़ा डॉली मैडम आराम करो आराम करो. हाँ आप आओ आप इधर आओ. इधर? इधर आओ सेंटर में आओ. इधर आपकी पोजीशन है ना. हाँ हाँ नया मॉडल बुलाते हैं. हाँ जाओ दादा. वाह वाह. जब मैं लोग पे अम्मा मैं अभी सब खाना है. कैसा आप चाहते हो? पहचाना कौन मैं. औकात में रहने का. हाँ, बच्चा मैं मास्टर जी है ना इधर जो सिखाते ना वही करने का. अपना दिमाग में नहीं रखने का. अच्छा करेगा ना. करेगा कि घर जाएगा अभी. मैं गए आ रहे तुम. मैं से गलती हो गया. अभी तेरे को बाद में बताऊँ. वा 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 कडक परफॉर्मन्स. काय नाचलात काय परफॉर्म केलं वा मस्त मस्त. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की हे जे गाणं इथे परफॉर्म झालं आता जे नाचले याच्यावर तर ते गाणं आपल्या मोठे सरांनी लिहिलेलं आहे. आमिर दादांना ते गाणं कंपोज केलं आहे. किशोर दादा आणि सुनेहानं ते गायलेलं आहे आणि ताजं ताजं पहिल्यांदा आज तिथे इथे परफॉर्म केलेलं आहे. मस्त खूपच सुंदर. जाणून घेऊया हास्य रसिकांची प्रतिक्रिया. भारतीताई मी तिकडे येत नाही. इथूनच नमस्कार करते. क्या बात आहे. अप्रतिम एनर्जी. गौऱ्या आज तू म्हणजे कमालच केलीस. म्हणजे आम्हाला तर खरंच वाटलं की तुझी गेली जबानच गेली कम्प्लिटली. आणि तू म्हणजे काय विशाखा म्हणजे माझी I love you.
आयडियल आहे असं म्हणते मी. म्हणजे मी जेव्हा यंग होते ना तेव्हा मला असं वाटायचं की म्हणजे आता असं वाटतं की मी यंग असेल तर हिच्यासारखी झाली असते. व्हेरी प्राऊडली आय एम सेइंग. सो आय एम व्हेरी 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 थँकफुल दॅट यू आर गिविंग सो मच व्हरायटी, यू आर गिविंग सो मच एनर्जी. आणि खूप खूप आभार देवाचे की तुमच्यासारख्या लोकांना इथे पाठवलं आणि हास्य जत्रा सुरू केली तुम्ही लोकांनी. धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. अगं वनिता तुला पण, तू बारीक पण झालीस ना जरा नाच करून करून. आणि तू तर काय शेंडफळच या सगळ्या जत्रेचं, त्यामुळे तुला पण खूप खूप धन्यवाद. अप्रतिम अप्रतिम. सिद्धू, वन्या, मला नेहमीच तू आवडते ॲज अ ॲक्ट्रेस. आणि तू जेव्हा जेव्हा स्टेजवर असते तेव्हा मी असं असतो की हां वन्या आता काहीतरी कमाल करणार, आणि तू प्रत्येक वेळेला करतेस. त्यामुळे कमाल वन्या. आणि मित्रा, तुझ्याबद्दल एकच म्हणेन की आता ज्या पद्धतीने तू चकाकतोस ना सोन्यासारखा, तू आयुष्यभर जन्मभर असाच चकाकत राहावा, याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कमाल, सुपर सुपर यार, सुपर. थँक्यू सो मच. मंडळी, आता तुम्हाला नॉनस्टॉप कॉमेडीची जर्नी घडवायला येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. MS14 2356 MS14 2356 साडे फाटा मार्ग जाणारी गाडी आता निघते. प्रवाशांनी लक्ष द्या. MS14 2356 अरे भड्या गाडी येतो लवकर निघते. MS56 अरे भड्या गाडी काय चला कंडक्टर साहेब, लवकर गाडी सोडायचं, अडवू नका ते प्लॅटफॉर्म. हॅलो. हा अल्पा, हा पोचलो मी. बसलोय सीटवर बसलो. हो मी. अगं नाही, कोणीच नाही आहे सोबत. अगं तेवढा तरी विश्वास ठेव. अगं खरंच नाहीये. आणि मी तुला इतक्यांदा समजवतोय, ते मेसेज मी नव्हते केलेले. अगं खरं माझ्या मोबाईलवर ना गौऱ्याने टाईप केलेले ते. हे बघ, शपथ नाही घेणार मी, शपथ नाही घेणार. शपथीवर वगैरे विश्वास नाही आहे माझा, शपथ नाही. अगं थोडा विश्वास ठेव. मी एक काम करू, तुला मी व्हिडिओ कॉल करू का, म्हणजे तुला कळेल. हे बघ, ओके थांब. कोणी आहे सोबत? हे बघ इथे मी बसलोय. थांब तुला आता. हा कोणी आहे सोबत? तिकडे ती पुढची सीट आहे. आणि बघा हा इथे बाजूला कोणी आहे सोबत? नमस्कार. नाही थांब. अगं ती नाही. एक मिनिट, तुम्ही कुठून आला मध्येच? मध्येच कुठं तुमच्या बरोबर प्रवास करणार आहे मी आता इथं. हॅलो ऐक, मी नंतर करतो तुला, नंतर ठेवतो. बाय बाय. मध्येच कुठून आलात? ओ काळजी घ्या. ओ हा ऐका, 2 दिवसासाठी चालले मी. हा बाहेरचं काही खाऊ नका बरं का. कानात होते जरा. ऐका ना, मी काय म्हणते. ओ चणे कमी खा, कमी गॅस होतोय. मग मला काय त्रास होतोय? तुम्हाला नाही हो, आजूबाजूच्या त्रास होतोय. हा बरं ऐका. ओ चड्डे आहे ना, 2-2 दिवस ठेवू नका तिथं. मोरी मध्ये धुवून टाका लगेच. बरं ऐका. हो चायनीजच्या गाडीवर जाऊ नका. हा चायनीजच्या गाडीवर गेले ना का मग माहिती तुम्हाला मूळव्याध होतो. सगळे समोर काय सांगत पचका व्हायला लागला ना महा. लोक तमाशा बघतात ना. दाद्या काय बघायला रे? समोर बघ की इथं काय नाचायला. कापराचं तोंड असताना तू आता फुटलं असतं डेचकीवानी तोंडाची. काय जरा नीट निरोप द्या. हा खूप गप्पा होत आहे, घरी घेऊन जाणार त्यापेक्षा. दादा तुम्ही बसताय का बाजूला? हा सांभाळा. हो मी घेतो, काळजी घेतो स्वतःला. म्हणजे जाऊ दे गाडी, जाऊ दे रे. काळजी घ्या. काय करताय तुम्ही? अयो केस काय पकडताय? सॉरी चुकलं केस. सॉरी चुकलं. ना म्हणजे कळलं गाडी चालू झाली, पण काहीतरी भक्कम पकडा ना. हे ते नाहीये सीट पकडा, हे भक्कम नाहीये ना. चुकलं. ठीक. ऐक, आळफाटा गेलं का? आळफाटा गेलं का? अर्धा मिनिट पण नाही झालं गाडी लगेच कसं आळेपाटा जाईल? नाही मला 230 किलोमीटर आहे ना. आहे ना. नाही मला हे विचारायचं होतं, आपला टॉकावडा विचारायचं. बरं ऐका, एक धरा ऐका ना. 2 मिनिटं धरा. 1 मिनिट. बॅग ऐका ना, हे खाली ठेवी ते बॅग. ऐक हे तुम्ही इथे
नाही ऐका ना ताई, नाही जाणार ती हो ताई, घुस ना ग, नाही जाणार ती. घुसकी जात नाही पण हा. कसं आहे एक काम करता का थांबा, एक काम करता का तुम्ही ना हे तुमच्या पायाखाली ठेवा. नाही एक मिनिट, माझ्या पायाखाली कशाला? हे ऑलरेडी ऑकवर्ड झालंय सरा. नाही कसं आहे तुमच्या पायाखाली राहिली ना, कसं आहे आता मी तर माझ्या पायाखाली ठेवली, हे असं बसायचं बाई माणसाच्या जाती ना, असं बसणं जाय चांगलं बरोबर आहे. दिसत. काय आहे, गाडी चालू राहते, वारा येतो जातो, पुढं कशाला. आणि कसं आहे बरं नाही म्हणून म्हणलं तुमच्या पायाखाली ठेवा. नाही, तसं तुम्ही नाही. कशी ही चड्डी घातली मोठी चड्डी नाही, पॅन्ट म्हणतात तिला. पायाखाली ठेवा. इथं ठेवा. हे नाही हो, हा ठेवा, दाबू नका, दाबू नका. काय म्हणायचं? तर मोकळं ढाकळ वाटत आहे बाया. ऐका ना, मोकळं वाटणारच. माझ्या शरीरावर हा मॉल लावलाय, त्याचं करा ना काय. एवढ्या पिशा कायला बोकांडी घेऊन जायच्या मी म्हणते. नाही एकटा माणूस चाललंय जा आपली. या माझ्या नाही आहेत, तुमच्याच आहेत या. नाही ठीक आहे, होऊ शकतं, हरकत नाही. अहो माझं तर होतच ते, डोकं चालत नाही, यार डोक्याची बाई आहे मी. हा एवढं सगळं मला कळलं असतं तर मग काय हे इथं. हरकत नाही, ठीक आहे. थांबा, सीट तुम्ही आहे तर राहा ग. सीट आहे, हा. आणि तू ग नीट राहा. बरं वाटत आहे आता. कुडकुडायला लागले हो, पार थंडी वाजायला लागली. चादर काढायला लागल. आणली चादर, आणली तुम्ही? अहो घ्या. चादर आणली म्हणजे बया ऐकता का? हो ऐका बर का, माझ्या सासूने मला चादर भेट दिली बर का, ऐकता का? पाडव्याला एवढं सासू काय पाडव्याला चादर भेट देते का? काहीतरी माणसाने सोन्याचं मंगळसूत्र करावं, बांगड्या बिंगड्या करावं. तर माझ्या सासूने ऐकता का, माझ्या सासूने काय केलं, मला चादर भेट दिली. म्हणलं बाया कशाला, ऐका बर का गंमत पुढं. मी माझ्या सासूला म्हणलं ऐका बर का, म्हणलं आई तुम्ही दिलेल्या चादरीत नाही का, ऐकता का, तुम्ही दिलेल्या चादरीत एक मायेची उभे बर का, ऐकता का? ऐका ना, ऐका ना, थंडी वाजते, चादर हवी, एवढंच आहे. सासूची उभी नाव आहे, चादर आहे ती घ्या, थंडी गेली, एवढंच आहे ते. पायवर करा ना मग चादर. पायवर करा म्हणजे? चादर बॅगेत ठेवली खाली. बॅग साईडला घ्या आणि करा ते. काय आलं तिला बिचारीचं बुड घसरवायचं इथून तिथं. हा बिचारी मग ऐका ना, तिला पण त्रास होतो. एक मिनिट जरा पाय हे बरं. ऑकवर्ड आहे खूप. नाही मी काढते समोरचा पण एक मिनिट हा ठीक, थांबा एक मिनिट. हा एक मिनिट हे नाही जमत हो, हे हा, एक मिनिट. जरा वर घ्या. हे वेगळं वाटतंय जरा सगळं. अहो ऐका. काय आहे, माझ्या ना ध्यानात राहत नाही बरं का काहीच. बरं का अरे बापरे. काय करता हो? ऐका ना माझं. अहो इथंच ठेवली होती चादर, माझ्या ना डोक्यातच शिरत नाही बरं का. ऐका ना. अहो चादर हा सापडली बया. काय गे एवढी आत गिळून घेते का तिला? जरा वरच्या वर ठेवायची, नाही तर कुठं. ऐका ना बया हो, आज रास्ते कमाल सस्ते में लावलं त्याचं करा काहीतरी. हे ना ऑकवर्ड झालं जरा सगळं. हे टाकी ते हे सगळं नुसतं बंजाळले माझं डोकं बरं का. 2 दिवसासाठी चालले. अहो कधी प्रवासाची मला एवढी सवय नाही ना, त्याच्यामुळं. एक मिनिट हे ऐसा मारेगा फन करके। भाई मेरा नहीं है भाई, ये मेरा टकले में क्या को मारेगा ऐसा? अरे ये ऐसा हाथ लगा, गलती से लगा, मेरा नहीं है। अरे वो मेरा गलती से लगा, गलती से लगा। मैं मेरे को समझता नहीं क्या इधर मारता है मेरे इसको। हमरी को है टकला देखा तो मारने का क्या? सॉरी भाई, सॉरी भाई, मत बोलो हमरी हे पण टाकायला हात. नाही वाटलं डोकं चालत नाही. ये याड मा डोकं आहे नुसतं मा. झोप येते काय संबंध आहे? झोप काय संबंध आहे? मा नवरा आहे ना, झोप येत असेल ना तर मग पुस्तक वाचितो. पुस्तक वाचली की 2 मिनिटात पस्तावण्यातच त्यांना झोप येते. आपण ओळखतो एकमेकांना? नाही ओळखत. काय ओळख पाळख आहे आपली? नाही, नाही. मग कशाला छळता आल्यापासून? मला माझं पुस्तक वाचू दे ना शांतपणे, प्लीज नका बोलू, मी पाया पडतो तुमच्या. ऐक नाही इथून सुरुवात केलं इथपर्यंत सगळं छळून झालं. आता गप्प बस. नाही मी गप्प बस. मी गप्प वळख नाही पाळख नाही. कायला बोलायचं? आणि बाई माणसाच्या जातीने गप्प बसाव. कायला बोलायचं? थोबाड दिलंय नुसतं पचार 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 पचार. लहानपणी सांगितलं लय थोबाड उचकटू नको. जाऊ दे, काय बोलायची सोय नाही.
नांदवतील कोणी नांदवतील का हा म्हणती नांदवतील का कोणी कशी करशील काय माहिती नवऱ्याच्या घरी गेल्यावर पण काय थोबाड ना बोला गप्पा मारूया बोला हा बोला आता कसं बोलले अंगाशी कसं आहे ना म्हणजे चर्चा झाली गप्पा झाल्या का कसा प्रवास आपला चांगला कळत नाही बाई कधी आळफाटा आला ऐका बर का ऐकता का तुम्ही मी चालले माय मैत्रिणीच्या लग्नाला बर का माई घट्ट मैत्रिणी फार शिशु वर्गापासून माई मैत्रिणी ती घट्ट बाई काय सांगू तुम्हाला लग्नच ठरत नव्हतं तिचं माझं असं पड्डीशी ठरलं तिचं ठरलं मी काही चॉईस नाही ठेवलं ऐकता का तुम्ही मी काही चॉईस ठेवलं नाही बरं का तिला चॉईस नाही माय आप्पाने सांगितलं ऐका बर का आप्पाने सांगितलं आम्हाला म्हणले 9,000 पगार आहे पोराला आठवड्याला 2 सुट्ट्या आहेत नाही का एवढं चांगलं स्थळ नाही मिळायचं बुवा तुला ऐकता का म्हणलं तिकडं मी खूप सांगते ऐका बरं का मांडवात गेले आणि बोल्यावर चढले अशी माळ घालणार गळ्यात तेव्हा मला कळलं नवरा टकलूय पण आपलं काय आप्पानी त्यांच्या पुढे आपले शब्द काही चालत नाही ऐकता का तुम्ही मैत्रीण लई चॉईस तिला मोठा पाहिजे होता झुपकेदार केसांचा जंगल पाहिजे होतं जंगल मग काही शेवटी केलंय गौरव मोरेशी लग्न 4 वीस कटलेला आहे आणि तिचं थोबाड बघाल ना माझ्या मैत्रिणीचं 2 दिवस झोपायचं नाही तुम्ही मैत्रिणी ऐकता का ऐकता का ऐकता का ऐकता का मी काय सांगतो ऐकता का ऐका हा ऐक तुमच्या मैत्रिणीचं लग्न आहे ना त्याच्यात ना मला हा काही इंटरेस्ट नाही काही इंटरेस्ट नाही हा नका सांगू मला नाही गप्प बस आता नका सांगू मला नाही सांगत म्हणलं नका सांगू नाही नका सांगू वा वा अरे आता उकडायला लागले तिला उकाडा वाढलाय मोकार फेकून दे अहो चादर फेकून दिली ओ फोन वाजतो तुमचा उचला पाय उचला पाय उचला ते बॅगेत अरे काय बाई आहे की कोण आहे फोन कोण बॅगेत ठेवतं का कधी ठेवते मी काय झालं माय हे म्हणले मिस्टर म्हणले काय का चोरटी सुटल्यात लय नको बाहेरच्या कप्प्यात ठेवू आज बॅगेतच ठेव फोन म्हणून काय झालं 1 मिनिट बर का अरे कुठं इथं ठेवला होता मी फोन 2-3 कपडे धुतलेले पण नाही येतो तुमच्या ऐका ना अहो मला म्हणले बाजूला कोणी चोरटा बिरटा असल बसलेला तर काय लवकर घेती बया सापडला हाय का बंद झाला मग एवढा वेळ लागणार बंदच होणार ना तो एवढा वेळ कसा राहील तो फोन यो 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 सगळं त्याल झालं बया थांब पुसू ह्याची बडबड संपूच नाहीये आणि तुझा ऐकतो याच्या व्हेरिएशन संपूच नाही असं वाटत होतं वा सुरेख मस्त बघा हास्यरसिक काय म्हणतायत भारतीताई मला काहीच बोलायचं नाही असं कसं त्या दोघांची केमिस्ट्री इतकी अप्रतिम आहे आणि नमाची जी बडबड आहे त्यात कितीतरी एक्सेम्पॉवर असणार त्यातले मधले गाळलेले शब्द बरेच ती भरत असते आणि हा प्रत्येक वेळेला मी बघते की हा प्रत्येक वेळा तिला बॅटिंग करून देतो हे फार मोठेपणा आहे त्याचा आणि काय सुरेख कॉन्सेप्ट होता मला खूप 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 आवडलं थँक्यू सो मच सिद्धू भारतीताई बोलायला लागला ना की ऐकत राहावं असं वाटतं जेन्युइनली किती निरागसपणे मला काय बोलायचं नाही मला आवडलेलं आहे पण खरंच गंमत आहे यार की फक्त प्रवास म्हणजे प्रवास अशी काहीतरी कॉन्सेप्ट दिली आणि तर करा काहीतरी असं होतं ना पण किती मस्त होतं यार तुम्ही दोघांनी जो काय वातावरण निर्मिती केलीत आणि त्या प्रवासात आम्हाला सामील करून घेतलं गंमत आली खूप मस्त मजा आली वा थँक्यू सिद्धू
मंडळी, कल्याणची चुलबुली शिवालीवर रुबाब गाजू पाहतोय खडकपाड्याचा विकी कौशल निमिष कुलकर्णी. पण त्याच्या या मनसुब्यांवर पाणी फेरण्यासाठी तयार आहे नॉनस्टॉप कॉमेडीचं सेशन, अर्थात कडूंचा भूषण. बघूया ह्या तिघांचा हा हास्य सामना. हॅलो, हाय. आई शपथ, आज मला प्रचंड आनंद झालाय कारण अभिनयाचं भारती विद्यापीठ आज इथे आलेलं आहे. अहो, तुम्ही खरंच खूप दिग्गज आहात हो. आणि तुम्ही आज इथे आलात, आम्हा सगळ्यांनाच प्रचंड आनंद झालाय. तुम्हाला माहितीये, आजपर्यंत मला समीर चौगुले, प्रभाकर मोरे, अरुण कदम हे सगळेच दिग्गज वाटत होते. आणि हे पण साणे दिग्गज असा आवाज दिला की ओ द्यायचे हो. पण आज तुम्ही आल्यामुळे मला कळलंय की खरे दिग्गज कोण असतात ते. तर आपण स्किटकडे वळूया. स्किटची गोष्ट अशी आहे की माझ्या बाबांची एक खूप मोठी कंपनी आहे, MHJ इंडस्ट्रीज नावाची. मला इथे ऍक्च्युली यायचा कंटाळा येतो, पण आज इथे मी आलोय कारण आमच्या कंपनीत एक पाखरू आलंय नवीन, शिवाली नावाचं. आणि ती खूप गोड आहे हो, प्रचंड सुंदर आहे ती. आणि मला ती खूप आवडली आहे ताई. आणि आज तिचा वाढदिवस आहे. हो, हा बेस्ट चान्स आहे मला तिला इम्प्रेस करण्याचा. विश मी गुड लक प्लीज. गुड लक, गुड लक, गुड लक. थँक्यू. मी बघतो आता. ओहो, वा 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 दादा. हाय शिवाली. निमिष सर. अगं निमिष सर, तुम्ही इथे एवढ्या संध्याकाळी? तुम्ही रोज सकाळी येता ना? मी दूधवाला आहे का फक्त सकाळीच यायला? माझ्याच बाबांची कंपनी आहे की नाही? येऊ शकतो मी कधी, म्हणजे येऊ शकतो ना. तसं नाही हो. म्हणजे कंपनीत कोणी नाहीये ना, सगळे घरी गेलेत. ये ना तू, बस ना प्लीज. मी खरंच फक्त तुला भेटायला आलोय शिवाली. मला सर विश यू मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे शिवाली. तुम्हाला माहितीये माझा बर्थडे आज? तुम्हाला माहितीये? अर्थात. हे बघ, सुंदर मुलीचा वाढदिवस मी कधीच विसरत नाही. मग माझा कसा लक्षात राहिला? बाळा, कारण तू आहेस सुंदर. तू खरंच खूप सुंदर आहेस. कसं असतं ना, सुंदर मुलींचे दोन प्रकार असतात शिवाली. मेंदूने सुंदर आणि चेहऱ्याने सुंदर. आणि तू डेफिनेटली दुसऱ्याच प्रकारात मोडतेस बाळा. प्रचंड सुंदर आहेस, खरंच सांगतोय मी. खरंच? अगं खरंच. मी स्पेशल केक आणलाय तुझ्यासाठी. हा बघ. आणि आज आपण दोघांनीच या केबिन मध्ये तुझा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. हे बस, हे बघ, तुझ्यासाठी गिफ्ट पण आणलंय मी. येस, आय नो तुला फ्रेंच वाईन आवडते ना. वाव सर, किती गोड. आणि हे बघितलंस का काय? अय्या, बुकालाच्या वाकड्या. काय हे? बुकालाच्या वाकड्या. फुकालाच्या वाकड्या कशा असतील अगं या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना. बुकालाच्या वाकड्या कसं वाटत? असं वाटतं ना ते ऐकायला. गुलाबाच्या पाकळ्या मस्त वाटत. आता तू ना, हे बघ, तिथून असं चालत यायचंस आणि मग मी तुझ्या सर्वांगावर या पाखळ्यांची पखरण करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला बॉल डान्स पण करायचा. येस, लेट्स सेलिब्रेट युअर बर्थडे. आणि त्याच्या आधी एक, इट्स युअर बर्थडे टुडे, राईट? येस. गिव्ह मी अ बर्थडे हग. साहेब, तुम्ही आज आणि इथे आत्ता? हे मी विचारलं पाहिजे. तुम्ही आता इथे काय करताय? झालं ना, तुम्हाला घरी सोडलं होतं ना. नाही, हे ऑफिसचं काम होतं महत्वाचं. तुमच्या वडिलांनी सांगितलंय
तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून द्यायचा आहे, तो द्यायला पाहिजे. नाही नाही एवढी घाई नाहीये, मी बोलतो ना डॅडशी. तुम्ही जा आता, ऑफिस टायमिंग संपलंय, तुम्ही घरी जा. नाही 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 नाही, आता काय घरी जायची मला तशी काय घाई नसते. बघा वाजले बघा किती. इथे इथे घड्याळ आहे बघा. हे त्यामुळे काय घरी जायची काय घाई नाही आपल्या. नाही नाही बरं झालं काका तुम्ही आलात ते. आम्ही ना माझा बर्थडे सेलिब्रेट करत होतो. तुम्ही जॉईन व्हा ना आम्हाला, मला खूप आवडेल काका. हो ना सर? नाही ऍक्च्युली ए मुली शुभेच्छा तुला. वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय दोन्ही पायांच्या पण ना. अहो ती नाही ना पडू शकत. तुम्ही जा ना काका. कशाला काका नाही मला विश केलात, पण तुमचा बर्थडे कधी असतो? नेहमीच असतो, म्हणजे आज पण आहे. आज कसं काय? आज आहे. आज माझा पण वाढदिवस आहे. पण तुम्ही ते मागच्या महिन्यात सेलिब्रेट केला होता. जिरा जिरा गोळी वाटली होती. हो मला ते जिरा गोळी वाटली होती काय. ते माझं मोदकाचं बजेट नव्हतं ना. जिरा गोळ्या पण वेगळं काहीतरी. पण ते काय झालं, तो जो होता ना माझा मागच्या महिन्यात, तो इंग्लिश महिन्याप्रमाणे होता. आज माझा आहे ना, आज माझा तिथीप्रमाणे आहे. जा तुम्ही घरी जा, आम्हाला आता ते थांबायचंय. नाही 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 त्यांचा बर्थडे आहे ना सर. तिनुसार आहे. पण बर्थडे आहे ना, हे महत्वाचं आहे. तर आम्ही काय करतो, आम्ही दोघं मिळून केक कापतो. चालेल सर? केक फक्त तुझ्यासाठी आणलाय. तू पाहिजे तर घरी घेऊन जा. सर तू घरी घेऊन जा. माझ्यासाठी म्हणजे एम्प्लॉई साठीच आणलायत ना तुम्ही सर. आणि तो केक तुम्ही आणला तर तुमच्या समोरच कापला गेला पाहिजे ना सर. कडू काका बघितलं का, एवढे चांगले बॉस कुठे भेटणार आहेत का. केक तुम्ही ना. तू एकटी काप ना काका. नाही सर तुम्ही एक काम कराल का, आमचे फोटो काढाल का. थांबा हा, हे घ्या आमचे फोटो काढा. आम्ही दोघं मिळून केक कापतो. हॅपी बर्थडे तुम्ही आणि मी. झाला हॅपी बर्थडे काका. हॅपी बर्थडे काका. हॅपी बर्थडे. हा झाला काका झाला. काका तुम्हाला नाचता येतं. नाचता येतं म्हणजे मी सॉलिड नाचतो. काय बोलता, तुम्हाला बॉल डान्स येतो करता. अरे तू बॉल तो डान्स करतो मी. कॉलेजमध्ये मला अनिल कपूर चिडवायचे. काय बोलता. मग काय चिडवायचे. अनिल कपूर. अरे अनिल कपूरच्या छातीवरचा केस पण तुझ्यापेक्षा जाड असतो रे. अनिल कपूर कुठून अनिल कपूर वाटतो. कुठला अनिल कपूर आहे. चिडत नाहीये मी, पण हा कुठला अनिल कपूर आहे. खरंच सांगतोय. कॉलेजमध्ये असताना अनिल कपूर चिडवायचे ना मला. ते काय मला बघून नाही, माझ्या तब्येतीकडे बघून नाही, माझा डान्स बघून मला चिडवायचे. मग कुठला डान्स करायचा तुम्ही. म्हणजे काय कुठला, म्हणजे तोच अनिल कपूरचा डान्स करायचो. हे वाजव रे हळू. काका तुम्ही बसा ना, रिपोर्टचं काम करा ना. रिपोर्टचं काम बाकी राहिलं, काम करायला पाहिजे. नाही त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ काका. ते तुमचं रिपोर्टचं काम आहे ना, ते सर करतील ना. नाही त्यांचं नाही बघा सर कधी मला नाही म्हणत. हो ना सर. हो ना. बघितलं अगदी माझ्या भावासारखे. लव्ह यू दादा. तुझा बाप तुझा दादा असेल. हे कडू तुझा बाप आहे ना, तुझा बाप आहे. वा एकदम मस्त झाला परफॉर्मन्स. जाणून घेऊया दर्दी हास्य रसिकांची प्रतिक्रिया. भारतीताई. खूप छान. कडू तुझं अभिनंदन. खूप मी तुझी खूप मोठी फॅन आहे. तुला ह्याला ना प्रत्येक वेळेला ज्या ॲक्शन सुचतात ना, शारीरिक अजिलिटी एवढी त्याची, एवढा अजाईल आहे तो, एवढा अजाईल आहे की कुठलंही हाड मला असं वाटतं त्याचं लवचिक असायला पाहिजे. सगळी हाडं त्याची लवचिक आहेत. म्हणजे डायलॉग नसले तरी चालतील, पण भूषणला नुसती ॲक्शन दिली तरी ते सगळं मारून नाही असं भूषणची शरीराची. आणि शिवाली तुझं खूप अभिनंदन, कारण मी पहिल्या दिवसापासून बघते आणि तिने एवढी सुधारली आहे ती मुलगी, एवढी सुधारली आहे. रिअली अभिनंदन तुझ्याशिवाय. निमिष
तुझे पण टायमिंग खूप छान आहे. तुझे कॅरेक्टर तू करेक्ट उभी करतोस आणि अभिनंदन तुम्हाला सगळ्यांचं. भारतीताई, या आठवड्यात तुम्ही आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभार. तुम्हाला आमच्या हास्यजत्रेत येऊन कसं वाटलं? मी पहिल्यांदा जेव्हा सोनीवर बघितला हास्य जत्रा तेव्हा मला इतकं आश्चर्य वाटलं की मला तो तुमच्या त्या हास्य जत्रेमधला जो इनोसन्स आहे ना तो प्रचंड भावला. आणि मी प्रत्येक एपिसोड 2-2दा 4-4दा बघितलेला आहे. म्हणजे अजूनही मी ते सोनी लिव्ह लावते आणि काहीही नसलं तर फक्त हे बघते महाराष्ट्राची हास्य. आणि मला आज बोलवलं म्हणून अतिशय आनंद झालेला आहे. आणि मला असं लाईव्ह बघायला मिळाल्यामुळे माझी एनर्जी आली आणि मला ते एक विटॅमिनचा कॅप्सूल आहे माझ्यासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा. सो आय एम सो थँकफुल टू यू ऑल की तुम्ही खूप आनंद देता लोकांना. त्यामुळे थँक्यू. तर मंडळी, याचबरोबर विनोदाचा हा दरबार इथेच संपतोय. आता आपली हास्य जत्रा असणार आहे बुधवार आणि गुरुवार रात्री 9 वाजता. तेव्हा पाहायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.